जो 2 वर्ष अगोदर माझा एक प्लॉट पूर्ण वानूने संपून टाकला होता. हो. त्यामध्ये खूप नुकसान झालं होतं माझं. तर याच्यापासून तुम्हाला बराच फायदा भेटला आहे. हो, खूप फायदा झाला. मी जवळपास सोयाबीनसाठी पण वापरतो. शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आपण सोयाबीनसाठी बराच खर्च करतो, परंतु कधी कधी आपलं नियोजन असं चुकते की आपण सोयाबीनला जे पाहिजे ते देत नाही आणि त्यावेळेस काय होते की आपलं खुरपडी आणि काही काही जे जंतू आहेत ते आपलं सोयाबीन कतरतात, त्यावेळेस पडलं निघते. तर त्या संदर्भातनी आपण एक शेतकरी आहेत आणि दुकानदारी भाऊ आहेत आपले, त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण सोयाबीनची पेरणी करताना बहुतेक शेतकरी दुर्लक्ष करतात सीड ट्रीटमेंटकडे. पण जर का विचार केला तर सीड ट्रीटमेंट सध्याच्या घडीला फार आवश्यक असं एक होऊन गेलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने पेरणी वेळेस सीड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. जर का समजा विकत नाही नेलं तर जे बॅगसोबत येते थायरम निदान ते तरी सीड ट्रीटमेंट करावी असं कृषी विभाग आपल्याला नेहमी सांगत असते. सीड ट्रीटमेंटसाठी कंपनीने वेगवेगळे प्रकारचे औषधं सध्या बाजारात उपलब्ध केलेले आहेत. त्यापैकी काही जैविक आहे आणि काही रासायनिक आहेत. तर जैविकमध्ये ट्रायकोडर्मा, त्यानंतर PSB, रायझोबियम आपण याचा वापर करू शकता. आणि रासायनिकमध्ये बेस्ट ॲग्रोलाईफचं वार्डन आहे. त्यानंतर हे GSPचं PCT 410 आहे. त्यानंतर थायमॅथोक्झाम येते 30%मध्ये. जसं सिजंटाचं क्रुझर येते, निचिनोचं हिरोटा येते, त्यानंतर बाहेरचे एव्हरग्रोल आहेत. या अशा प्रकारच्या काही रासायनिक औषधाची तुम्ही सीड ट्रीटमेंटसाठी वापर करू शकता. त्यापैकी आम्ही जवळपास 2 वर्षापासून हे GSPचं PCT 410 हे विकत आहोत. हे पेटेंटेड असं एक औषध आहे. याच्यामध्ये पायरोक्लोस्ट्रोबिन आणि थायरम आणि त्यानंतर क्लोथाडियन हे 3 कंटेंट आहेत. जसं आपण क्लोथाडियन आपण डेंटासू म्हणून वापरतो आपण नेहमी हुमनिवडीसाठी, तसं हे आता जे आपल्या अकोला जिल्ह्यातला काही भाग आहे त्या भागात वानूंचा खूप जास्त प्रादुर्भाव आपल्याला नेहमी आढळतो. तर वानूवर अटकाव करण्यासाठी जे स्टार्टिंगला जे सगळ्यात चांगला उपयोग ज्याचा मागच्या 2-3 वर्षात आम्हाला रिझल्ट येत आहे तर हे GSPचं PCT 410 याचा शेतकरी मागतही आहेत आणि याचा अनुभव पण खूप चांगला येत आहे. तर वानूसाठी किंवा बाकीच्या किडीसाठी PCT 410चा वापर करावा किंवा बाकीचे जे अदर कंपनीचे जे काही चांगले प्रोडक्ट आहेत जे मी आधी तुम्हाला बोलताना सांगितलं याचा वापर करावा. पण सीड ट्रीटमेंट आवश्यक करावी ही कळकळीची विनंती. नेमकं याचं किती ग्रॅम एक म्हणजे पोत्याला लावा लागते कसं? प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा डोस आहे. जसं या PCT 410चा 2 ते 3 मिली प्रति किलो वापर करावा सीड ट्रीटमेंटसाठी. आणि बाकीच्या जे समजा लिक्विड असते त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांना समजा मार्गदर्शनानुसार उपयोग करावा. तर याच्यातनी जे म्हणजे लिक्विडमध्ये आहे का पावडरमध्ये आहे? लिक्विडमध्ये आहे. प्रत्येकाचा कंपनी वेगवेगळं. काही पावडरमध्ये जसं आपलं स्प्रिंट येते इंडोफिलचं ते चांगलं आहे. त्यानंतर आपण 22 पावडर येते, समजा 22 आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापर करू शकतो. ट्रायकोडर्मा, PSB, रायझोबियम याची पावडर मिळते आणि लिक्विडही मिळते. तर हे वापरू शकतो. काही पावडर फॉर्ममध्ये येते, काही लिक्विड फॉर्ममध्ये येते. तर याच्यापासून म्हणजे सोयाबीन कतरणार नाही वगैरे काहीच नाही समजा? हो, जसं आता कसं आहे आपापल्या गरजेनुसार काही भागात हुमनिवडीचा प्रादुर्भाव असतो, काही भागात वानू याचा जास्त प्रादुर्भाव असतो, गोगलगाईचा प्रादुर्भाव असतो. तर ज्या भागात हुमनिवडी, वानू, गोगलगाई याचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यांनी बेस्ट ॲग्रोलाईफचं वार्डन, UPLचं काहीतरी नावाने येते आणि एक PCT GSPचं 410 हे 3 प्रोडक्ट त्यासाठी चांगले आहेत. आणि काही जे समजा ज्यांच्याकडे समजा बुरशीचा प्रादुर्भाव फक्त त्यांनी 22 M45 किंवा स्प्रिंट इंडोफिलचं, त्यानंतर रायझोबियम, ट्रायकोडर्मा याचा वापर केला तरी काही हरकत नाही. पण जर काहीच नाही करणं केलं तर जे बॅगसोबत जे थायरम येते निदान त्याचा तरी वापर करावा. ते फ्रीमध्ये भेटते बॅगमध्ये. पण सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय पेरणी करू नये. आणि पाण्याची क्षमता जवळपास किती पाहिजे समजा? असं काहीच नाही आहे. तसं काही नाही. गरजेनुसार प्रत्येक कंपनीचं प्रत्येकाचं जे लिक्विड आहे समजा त्याच्या गरजेनुसार ते वापरायचं. तर आपल्यासोबत एक शेतकरी बी आहेत, ते दरवर्षी हेच लावत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारू की नेमकं याच्यापासून काय काय फायदे झाले. तर नमस्कार. माझं नाव अतुल अत्तरकर आहे. मी आगीखेड येथील शेतकरी आहे. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. मी जवळपास 2 वर्षापासून हे प्रोडक्ट वापरत आहे. मला याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत.
याच्यामध्ये जो 2 वर्ष अगोदर माझा एक प्लॉट पूर्ण वानोने संपून टाकला होता. हो. हॅलो. त्यामध्ये खूप नुकसान झालं होतं माझं. तर याच्यापासून तुम्हाला बराच फायदा भेटला आहे. बरोबर, ठीक आहे, खूप फायदा झाला. मी जवळपास सोयाबीनसाठी पण वापरतो आणि हरभरा पण असते माझा, हरभऱ्यासाठी पण ठीक आहे, वापरतो. काही हरकत नाही मॅडम. बरोबर. रिझल्ट खूप छान आहे त्याचे. त्याच्यामुळे थोडासा उशीर होत आहे. दाण्याची उगवण शक्ती पण चांगल्या प्रकारे होते. किडीचा प्रादुर्भाव पण होत नाही आणि हा. बुरशीचा तर अजिबात होत नाही. काही हरकत नाही. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकाल या दवाईबद्दल? जसं आता तुम्ही शेतकरी आहे म्हणून शेतकरी माणूस असा आहे की शेतकऱ्यासोबत एकदम चांगल्या प्रकारे गोष्टी शेअर करते. तर नेमकं हे जे 2 वर्ष झाले तुम्ही औषधी यूज करू राहिले, तर शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता तुमची की बा हे लावायला पाहिजे का, इतका किती रुपयाचा आहे का, त्याच्यापासून फायदे काय काय होणार आहेत? माझं शेतकऱ्याला एवढं सांगणं आहे की जो आपण महागाचं बियाणं विकत आणतो, हो. खत जो काही खर्च करतो पेरणीचा, त्यासोबत थोडाफार जर खर्च केला आपण, तर याच्यापासून आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तर याच्यापासून जसं काय सांगू शकता म्हटलं? कसं आहे साहेब, आपण जो खर्च करतो, हो. बियाणं महागाचं बियाणं, खत बियाणं महागाचं आणतो, पेरणी करतो, आता कसं आहे पहिल्यासारखं वातावरण राहिलेलं नाही. उगवण शक्तीचा खूप मोठा फटका बसतो. उगवण शक्तीचा फटका बसला म्हणजे तुमच्या उत्पन्नात घट आली. म्हणजे जुने लोकांची जशी मन आहे की बुवा पेरणं साधलं म्हणजे अर्ध पीक घरात आलं, त्यासाठी तुम्हाला हे सीड ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. मी तर याचा अनुभव घेतलेला आहे. उगवण शक्ती जर तुमची चांगली झाली तर तुमचं पीक शेवटपर्यंत दमबाज राहते आणि त्याची जे रोगप्रतिकार शक्ती असते ती पण चांगली राहते. तुम्हाला फवारणीचा खर्च वाचतो, फवारण्या कमी कराव्या लागतात आणि उत्पन्नात पण वाढ होते तुमच्या. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद.